आणि यानंतर आपल्या समोर येते माझ्या टीमची साक्षी चौहान. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकराला टोके. त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकराला टोके. त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकराला टोके. पुत्र गणपती गणपती गणेशाला धावला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. त्रिपुराचा नाश केला गण येथेची राहिला. त्रिपुराचा नाश केला गण येथेची राहिला. त्रिपुराचा नाश केला गण येथेची राहिला. 10 शुंडांचा शुंडांचा 20 भुजांचा शोभला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. साक्षी. खूप छान झालं गाणं. मस्त आलं एकदम. साक्षी चौहान असून गणपतीचं गाणं खूप छान गायलंस. थँक्यू. आणि तुमच्याकडे गणपती कसा साजरा केला जातो? म्हणजे बाप्पाची मूर्ती कशी असते तुमच्याकडे? आवडते तुला? हो, मग काय मागतेस बाप्पाकडे दरवर्षी? दरवर्षी म्हणजे ऑफकोर्स प्रत्येक वर्षी वेगळं मागत असणार, पण सगळ्यात पहिल्यांदा काय मागितलं होतंस? पहिले मी मागत होते की मला चॅनलवर यायचं आहे. आणि आता काय आता मागतेस? मी मागतेस की मला जिंकायचं आहे. ओके, आपण परीक्षकांना विचारूया. हो. स्वप्नील दादा. तुझं गाणं खूप छान झालं. खूप सुरेल आहेस तू साक्षी. व्हेरी गुड. आणि असंच हाच फॉर्म टिकून ठेवायला पाहिजे, असंच सुरेल गायला पाहिजे. फक्त तुला कुठेतरी श्वास कमी पडत होता मध्ये मध्ये. तो फक्त एकदा त्याचं एक प्रॅक्टिस आहे. म्हणजे जेव्हा तू गाणं समोर असतो ज्या लिहून काढायचं आणि यू हॅव टू मार्क की इथे माझा श्वास संपतोय ना, तर मग आपण इथे श्वास घेतला पाहिजे. असा मनात मार्किंग करायचं किंवा पेपरावर मार्किंग करायचं आणि एकदा संपूर्ण गाणं गाऊन बघायचं. ओके, दिस इज द प्रॅक्टिस. बाकी यू आर सिंगिंग फॅन्टॅस्टिक. राहुल दादा. साक्षी चौहान, तुझ्यासाठी आव्हान होतं हे गाणं, म्हणजे नाही का? आणि आता स्वप्नील दादांनी खूप छान माहिती दिली आणि खूप चांगले इनपुट्स दिले. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजेत. तू खूप चांगली गायलीस, मला खूप आवडलं. थँक्यू. स्वप्नील दादा म्हणला तेच सगळं इंटू 10 इंटू 100 इंटू 1000. बहुत अच्छे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट.